सिद्धार्थ, सिद्धार्थ, ए सिद्धार्थ, सिद्धार्थ, अरे अग्रीमेंटचे पेपर्स आणले ते तरी बघ. कमाल आहे, ऍडव्हान्स भाडं काय दिलं, घरमालकाला किंमत देणंच बंद केलं याने. माझ्या एवढ्याशा रूम मध्ये एवढी पोरं कोंबली. अरे उद्या त्या पोरांच्या वजनानं माझी रूम खाली आली म्हणजे नाही नाही, आता अग्रीमेंट प्रमाणे फक्त एकालाच घर भाड्याने द्यायचं आहे. अर्थात त्या बाकी पोरांकडून मात्र चोख भाडं वसूल करणार आहे हा श्री श्री सोनावणे. अहो कसला विचार करताय एवढा? आधी ती खूप चांगली मुलगी आहे, घरात सगळ्यांना आवडते ती. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिद्धूचं तिच्यावर प्रेम आहे. हो ना, मग काळजी कशाची? सकाळी पाहिलंच ना तू, आधी तिच्या आई बाबांचा डिवोर्स होतोय हे आपण समजू शकतो, पण तात्यांना बहीबाईंना कोण समजून सांगणार? हो ना. अहो लग्न ठरते वेळी काही सांगितलं नाही पाहुण्यांनी. आता तात्यांना कळलं ना तर रागवतीलच ते. अगं बाई, कोण आलं असेल? प्रचंड रागवलोय मी. पटकन दरवाजा उघडा, मला माहित आहे तुम्ही सगळे आत आहात. थांब मी बघतो. सॉरी, दुसऱ्याच्या घरी आलो वाटतं. आपण जरा बाजूला होता ना. सेम भिंती, सेम पडदे, सेम फर्निचर. अरे माझंच घर आहे. मग घरातली माणसं कशी बदलली? कालपर्यंत तर इथं मुलं राहत होती. हो ते आम्ही कालच आलो. म्हणजे या श्री श्री सोनवणेचा फ्लॅट या मुलांनी परस्पर तुम्हाला विकला की काय? नाही नाही, आम्हाला विकला नाही. ते आम्ही म्हणजे भाड्यानं राहायला आलात? असे कसे आलात? नाही नाही, मी सिद्धूचा. काय तुम्ही सिद्धार्थला भाडं दिलं? नाही, तरी 6 महिन्याचा ऍडव्हान्स दिला त्याने मला. म्हणजे मला ऍडव्हान्स देऊन हा परस्पर इतरांकडून भाडं वसूल करतोय. वा रे वा, म्हणजे फ्लॅट माझा आणि हा परस्पर भाडं खाणार. हा, म्हणूनच सकाळी इतक्या वेळ हाका मारल्या तरी ओ न देता निघून गेला तो. अहो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. नाही हो, उलट माझा गैरसमज दूर झालाय आता. चला तुम्ही भाड्याचे पैसे काढा बरं पटकन. भाडं? हो हो भाडं. भाड्याचे पैसे पटकन द्या मला, नाही तर मी तुम्हाला घराबाहेर काढीन. काका तुम्ही? मी कुणाचाही काका नाही, ना तुझा ना यांचा. सिद्धू, अरे काय चाललंय हे? हा, यांना कधी भाड्याने ठेवलंस तू? आता काही बोलू नको, मला सगळं कळलंय. यांनी दिलेले भाड्याचे पैसे पटकन मला दे. माझे आई बाबा आहेत. काय? हो. मग हे आधी नाही का सांगायचं? तुम्ही आम्हाला बोलूच नाही दिलं. सॉरी सॉरी, जरा गैरसमज झाला. काय, मी श्री श्री सोनावणे या फ्लॅटचा मालक. तुम्ही आपलंच घर समजा. हा, हवे तेवढे दिवस राहा. सिद्धार्थ चांगला मुलगा आहे हो. मला ऍडव्हान्स भाडं दिलं त्यानं. पण ती पोरं आहेत ना बाकीची, त्यांच्याकडून भाडं वसूल केल्याशिवाय त्यांना घरात येऊ देऊ नका. सिद्धार्थ, हे अग्रीमेंटचे पेपर्स आणि यावेळी तुझी खरी सही करायची. हा, नाही काय झालं, गेल्या वेळी याच्या मित्राने याची सही केली होती. अगो बाई. हो ना, म्हणून ही कागदपत्र नवीन बनवावी लागली. नीट वाचून घे. हा, याचा खर्च मी भाड्यात ऍड करेलच. चला येतो आई बाबा. नमस्कार. सिद्धू, काय हे सगळं? का राहतोस इथे? गावात एवढं मोठं घर असताना भाड्याच्या घरात का आयुष्य घालवतोयस? आप्पा, माझा जॉब, माझं करिअर सगळं इथे, आणि त्यासाठी ऍडजस्ट तर करावं लागेलच ना. का करतोय ऍडजस्ट? तुझं जे काम आहे ना तू तिथून कर ना. तुला ज्याची गरज आहे ते सगळं आणू आपण. तिथं जे हवं तू हक्काने मागू शकतोस. इथं काय आहे तुझ्या हक्काचं? काहीच नाहीये. अरे हा माणूस तुला कधीही घरातून बाहेर हाकलून देईल. जे आपल्या हक्काचं नाहीये तिथं आपण राहण्यात काय अर्थ आहे?
अरे ऐक माझं, आपलं गाव बरं, तिथं आपलं हक्काचं घर आहे, तिथं आपल्याला कोणीच कधीच हलवणार नाही. आपले पाळमुळं आपल्या गावात आहे. सिद्धू, यांचं बरोबर आहे बघ. इथल्या एवढ्या गर्दीत देखील माणसं एकटी पडतात. त्यापेक्षा आपलं गाव, आपलं घर बरं ना. हे बघ, एकदा विचार कर. दे. बापरे, 7 मिनिटं उशीर झालाय. चहा नाश्ता म्हणजे अजून 13 मिनिटं उशीर होणार. अरे सखा, नाश्ता मिळेल का? नाही मिळणार. हा? का म्हणून विचारा. का? मला काय माहिती. अरे अरे सख्या. सुहास, आले आले, झालाय नाश्ता. हा. अरे सुहास, हे काय तू अजून गेला नाहीस कॉलेजला? आज पहिल्यांदाच असं होतंय. मोठ्या बाई नाहीये ना, नाहीतर हा उशीर झालाच नसता. त्यांचं कसं सगळे वेळेत असतं. हा, चला 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 लवकर चहा द्या, गोठ्यात जायचंय मला. हा, तुम्ही दोघी? हो, आज मोठ्या बाई नाही ना, म्हणून आम्हीच नाश्ता केलाय सगळा. काय तू नाश्ता केला? अहो पल्लू पण होती मदतीला. बाई बाई, किती घाई झाली माहितीये तुम्हाला? नाहीतर काय. आज ना मी छान रेसिपी केलीये मोबाईल वर बघून. काय झालं? पाणी देऊ का? नको, असू दे असू दे. असं काय केलं तुम्ही दोघींनी? नानी दाखवा ना. ढँग टडांग. बापरे, हे कसं करतात? तुम्ही जे बनवलं ते खाण्याच्या आधी दिसलं तर पाहिजे ना. काय हो नानी? सॉरी, गडबडीत भलतच भांड घेऊन आले मी. आणते हा लगेच. सखा, तात्या आणि बयोबाईने चहा नेऊन दे. एवढं काय झालं त्यात हसायला? होतं असं कधी कधी. सकाळी सकाळी होते घाई. कळलं कुठं बाई कशा करत असतील. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वयंपाकघर सांभाळायला घेतलं. हो, आणि तेव्हापासून आतापर्यंत मोठ्या बाईंच्या हातची चव अजून बदललेली नाहीये. आम्ही पण शिकतोय ना. होईल, आज ना उद्या आम्हाला पण जमेल. हे बघा. पल्लू, हे तर पॅटीस आहे. नुसतं पॅटीस नाही, कारल्याचं पॅटीस आहे. कारल्याची पॅटीस. घ्या ना. घ्या ना. कसं झालंय? असं कसं विचारू शकतेस तू? हा, छान, उत्तम. असं पॅटीस तरी लोकात मिळणं सुद्धा कठीण आहे. आता आम्ही जर हे सर्व संपवलं तर तुम्ही काय खाणार? नाही नाही, राहू दे, तुम्ही खा ना. अरे असं कसं? तू माझी अर्धांगिनी आहेस ना. मग हे तुझ्यासाठी. तू खाल्लंस ना तर माझं पोट भरेल. नानी, तू जर खाल्लं तर माझं सुद्धा मन भरेल. माझी बायको गृहउद्योग सांभाळायला गेलीये. नाही तर तुम्ही हा गृहउद्योग केलेला तिला नक्की खायला दिला असता. हे तुम्ही खा. अरे बापरे, 23:30 मिनिटं उशीर झालाय. मला उशीर झालाय, मी निघतो. हा. अरे पण हे कारल्याचं पॅटीस. नाही, माझी ऐश्वर्या माझी वाट पाहते, मी येतो. अहो बापू, मला पण उशीर होतोय. चल निघतो. नाना आहोत पण खाऊ. मी पण येतो. पल्लू, तुम्ही खा निवांत. अहो पण तुम्ही एकाच एवढं सगळं केलं आणि यांना जायची घाई. जाऊ द्या, आपण खाऊया. घ्या. नानी,
कळतंय का काय झालंय? कळलं. किती खारट झालंय. पल्लू, एवढं मीठ घालतात का? अहो तुम्ही मीठ घातलात. अरे बापरे. हो का? मोठ्या बाई या बाबा लवकर तुम्ही आणि सांभाळा हे सगळं. हो मोठ्या बाई, प्लीज लवकर या. काय झालं रडायला? काही नाही, कांदे कापते ना म्हणून डोळ्यात पाणी आलं. अगं 25 वर्ष झाले मी तुझ्यासोबत संसार करतोय. इतक्या वर्षात कांदे कापताना पाणी नाही आलं. आता कसं आलं? डोळे पुस, नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. सुनबाई येणार आहे ना आता, मग तिलाच सांगू आपण, ह्याला घेऊन कायमचा गावाकडे ये. अहो पण ती एवढ्या मोठ्या घरची खरंच येईल ना आपल्या घरी? अदिती बेटा दार उघड प्लीज. आय एम सॉरी. अदिती अदिती दार उघड ना. अदिती हे बघ, ऐक माझं, वेडेपणा करू नकोस. चुकलं आमचं. ह्यापुढे तुला त्रास होईल असं आम्ही वागणार नाहीये, किमान मी तरी. अदिती तुला त्रास झालेला मी पाहूच शकत नाही. यापुढे मीच बघते ना तुला कुणामुळे त्रास होतो ते. अगं तुझ्यामुळे तिचं जगणं मुश्किल झालंय. व्हॉट? अदिती माझं ऐक. नाही अदिती माझं ऐक. एक वेळेला माझं नाही ऐकलंस ना तरी चालणार आहे, पण हिचं ऐकू नको. वाट लावेल ही तुझी. मी वाट लावेन? आज काय वेगळं केलंस का? मग आज जे काय झालं ते माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे झालंय. आणि त्यामुळे जर माझ्या मुलीला काही त्रास झाला ना, मी सोडणार नाहीये तुला. ह्या तुझ्या सततच्या मी, माझं, मला, यामुळे आपला संसार तुटला आहे. महालक्ष्मी, तू जे माझ्या फॅमिलीशी वागलीस ना, मी तसं तुला आदिती बरोबर वागू देणार नाही. माझी फॅमिली तू तोडलीस, पण आदितीला मी माझ्यापासून लांब जाऊ देणार नाहीये. ती तुझ्यापासून आधीच लांब गेलीये मिलिंद, कारण तिला कळलंय की तिचा डॅड फक्त ड्रिंक करून तमाशा करण्याच्या लायकीचा आहे. असा बघू नकोस माझ्याकडे. माझी मुलगी फक्त माझ्यासोबत राहणार आहे. कोण? बॉस तुम्ही? अरे काय बॉस तुम्ही, वाट लागली माझी, काशी झालीये. अरे बँड वाजलाय माझा. बॉस जरा शांत व्हा. अरे कसा शांत होऊ? अरे तुझ्या सासूने गेम पलटी केलाय. खरं तर माझाच गेम वाजवलाय. अरे माझ्या पार फुल्या 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 मारल्या रे. फुल्या मारल्या माझ्या आयुष्यावर. सिद्धार्थ कोण आहे? बॉस आहेत माझे. बॉस हे माझे आई वडील, आप्पा आणि मोठ्या बाई. अरे मग आधी नाही का सांगायचं? नमस्कार आई बाबा. माफ करा, मी जरा जास्तच बोललो. तसं काय, अहो खरंच माझी खूप वाट लागली हो. पण बॉस काय झालं ते सांगाल का? तू मला आधी सांग, आधी तिचं आणि तुझं भांडण झालंय का? नाही. मग सासूशी? तुमचं भांडण झालं रे, पण मी भोगतोय ना. लागलं माझ्या कंपनीला कुलूप लागलं. अरे मी लाईटचं बिल कसं भरू, फोनचं बिल कसं भरू, आणि बँकवाल्यांना सांगितलंय तोंड वर करून हप्ते भरतो. कुठून भरणार? बॉस काय झालंय नीट सांगाल का? अरे तुझ्या सासूने बदला घेतलाय. आपली करोडोची डील कॅन्सल केली. काय? हो. अरे नवं फर्निचर घेतलं होतं, सिस्टीम्स घेतल्या होत्या. त्याचे पैसे कुठून भरणार मला सांग ना. अरे हे करोडचं डील कॅन्सल झालं तर मी माझी कंपनी पुन्हा कशी उभी करू? विष घ्यायची वेळ आली आहे माझ्यावर.
पण विष घ्यायला सुद्धा पैसे नाही येत रे. म्हणजे आता जगावं लागणार, पण लाचारीत जगावं लागणार. बस तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. हा सेठ. अदिती काय चाललंय हे? सिद्धू, मोठे भाई प्लीज थांब. सेठ काय झालंय? हे बघ अदिती, आपल्या पर्सनल गोष्टींचा राग तुझ्या मॉमनी प्रोफेशनली काढायला नको होता. काय केलंय तिने? तुझ्या मॉमने माझ्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलंय. व्हॉट? हो. थँक गॉड अदिती बाहेर आलीस. अदिती बॅग घेऊन कुठे निघालीस? आर यू ओके? ही बॅग तू हे काय? मी हे घर सोडून जाते. व्हॉट? अदिती अगं, अदिती नाही. थांब. अदिती नाही अदिती, तू थांब. ऐक माझं. अदिती थांब. अदिती, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. शट अप. यू शट अप. मोठी बाई अप्पा, नका ना जाऊ. अहो 2-3 दिवस अजून थांबला असता तुम्ही. अरे येतो सिद्धू. आम्ही गावाकडे मोकळ्या हवेत जगणारी माणसं, या बंद खोलीत जीव गुदमरतो रे. आजचा दिवस थांबला असता. तशी पण आता संध्याकाळ झाली ना, तुम्हाला गावाला पोचायला मध्यरात्री तरी होईल. मोठी बाई मी आलो असतो ग, पण बघितलंच ना, कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालंय आणि आता कंपनीसाठी नवीन कामं मिळवायला लागणार. किती रे त्रास तुझ्या डोक्याला? का हाल करून घेतोय स्वतःचे? सिद्धू मला सांग, तुझं आदित्यच्या आईशी बोलणं झालं का? त्यांचा राग गेला नाही वाटतं अजून. हे बघ, एकदा का त्यांचा राग गेला ना की जाऊ दे ना तो विषय. आणि मला माझ्या टॅलेंटवर पूर्ण विश्वास आहे. आमचाही तुझ्यावर खूप विश्वास आहे रे, पण तुला असं बघवत नाही रे. अहो तुम्ही तरी सांगा ना याला. अरे बापूचा फोन आहे. हा बोल बापू. उचलला का फोन? अरे त्याला म्हणावा येऊन जा आता. मोठ्या बाईच्या आजची चव नानीच्या हाताला नाही. अरे गप्प बसा, आधी त्याला बोलू तर द्या. हॅलो. अरे आप्पा, अरे तू ते शेतीचं सामान मागवलंय ना अर्जंट, ते घरातून पडलंय आणि तूच इथे नाही. काय करतोयस तू सिद्धू? आजची रात्र तुम्ही इकडेच थांबा. अरे मुंबईला गेला, मुंबईतच झाला का? काल गेला आणि आता दिवे लावायची वेळ झाली तरी तुझा फोन नाही. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. अरे काल आधी तिला तिच्या घरी सोडायला गेलो होतो आणि फोन इथंच विसरून गेलो. येऊन बघतो तो चार्जिंग संपलेली होती. अरे आत्ता चार्ज केला. बरोबर बरोबर, पाहुण्यांकडे गेला होता म्हणजे पाहुण्यांनी चांगलाच पाहुणचार केलेला दिसतोय. बरं आधी तिचं घर पाहिलं? काय म्हणाले घरचे? अरे तू बोलत का नाहीयेस? अरे आधी तिकडे गेला होता ना, का तिला दाराशी सोडून आला? तुम्हाला आत नाही बोलवलं का? अरे असं कसं बोलवलं नाही. अरे खूप चांगला पाहुणचार केला त्यांनी. त्यांच्या घरच्यांना तर आम्हाला कुठे ठेवू कुठे नको असं झालं होतं. बर, आपल्याला वाटतं आपणच पाहुणचार करतो. अरे त्यांचा पाहुणचार बघायला पाहिजे होता तो. अरे आधी तिच्या आई बाबांना तर आम्हाला काय हवं काय नको काही कमी पडत तर नाही ना. अरे आम्हालाच लाजल्यासारखं झालं. माणसं शहरातली रे, पण खूप चांगली आहे. काय सांगतो? अरे सुनबाई तर सोडायलाच तयार नाही. आजही परत तिने रात्री जेवायला बोलवलंय. काही करून रात्री एकत्र जेवायचं म्हणून मागे लागलीये. म्हणजे आज येत नाही तुम्ही? आज थांबतो, उद्या सकाळी निघतो गावाकडे. अरे आधी तिला वाईट वाटेल ना रे, तिचं मन नाही मोडवत.
आदिती? हो आदितीच. हे बघ आता मी तुझ्याशी फोनवर बोलतोय आणि ती समोर येऊन उभी बघ. आम्हाला न्यायला आली ती. चल ठेवतो फोन. आपा अरे इथे अप्पा खरं कळलं असतं तर वाईट वाटलं असतं ना रे त्यांना. आदिती इथे कशी?